हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। वाईट काळ सुरू होण्याआधी घर काही संकेत देतं, तर कोणते ते संकेत आहेत आणि तर ते वेळीच ओळखा, नाही तर त्याच्यातून तुम्हाला काही दुष्परिणाम होतील। तर बघूया, ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितलेले आहेत ज्यांच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकतं। जेव्हा आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील, तर आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झालेला आहे। या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी मारक ठरणार असू शकतं। सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाची सोबती आहेत असं म्हणतात। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली वेळ येत असली तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरे जावे लागतं। आपल्यावर आलेला वाईट काळ हा खूप दिवस नसतो, तो कधी ना कधी निघून जातो, पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून सुद्धा जातो। कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकते। वाईट काळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात ज्यावरून आपल्याला लगेच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात, ते आपण बघूया कोणते संकेत आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। उंदीर घरात येतात। घरात जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे, पण जेव्हा घरात अचानक उंदीर दिसायला लागतात तेव्हा घरावर काही संकट येणार हे समजून जायचं। ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले, हे सूचित करणे की स्वाभाविक तुमच्यावर काही मोठे संकट येणार आहे। दुसरं म्हणजे सोन्याच्या वस्तूचे नुकसान। सध्या सोन्याचा भाव हा वाढलेला आहे, त्यामुळे सोन्याचे दागिने जपून वापरले जातात, पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीचा सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा सोन्याची वस्तू गमावणे शुभ मानलं जात नाही। सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते असा समज आहे। वास्तविक सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं। तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते। तिसरी गोष्ट म्हणजे तुपाचा डबा सांडणे। घरात महिलांकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषांकडून अनेक गोष्टी सांडतात। त्या गोष्टींचा फरक पडत नाही, मात्र तुमच्या हातातून तुपाचा डब्बा पडला आणि तूप जमिनीवर पसरलं तर ते सूचित करते की तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते, त्यामुळे तुम्ही काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे। चौथी गोष्ट म्हणजे पालींची भांडणं। सर्वांच्याच घरी पाली असतात। काही समजुतीनुसार घरात पाली असणे शुभ असतं, मात्र घरात दोन पाली एकमेकांशी भांडत असतील तर भिंतीवरच कुस्ती करत असतील तर हे तुमच्यासाठी नकारात्मकता असू शकतं। जर घरामध्ये पाली भांडत असतील तर हे देखील अशुभ मानलं जातं। हे देखील वाईट काळ येण्याचं लक्षण आहे। पाचवी गोष्ट म्हणजे सुकलेली तुळस। घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस तुमच्या घराला शुद्ध करण्याचे काम करते। घरात शुद्ध वातावरण निर्माण करण्यात तुळस महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण तुमच्या अंगणातील तुळस सुकलेली असेल तर हे नकारात्मक आहे, हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देतं। तर अशा प्रकारे हे संकेत आहे। तुमच्या बाबतीत पण हे संकेत घडत आहेत का त्याच्यावरती लक्ष द्या। असं जर घडत असतील तर काही उपाय आहेत, हे उपाय तुम्ही अवश्य करू शकता आणि या संकेतांवर लक्ष द्या। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।